काही समाजकंटकांकडून माधवनगरमध्ये आषाढी एकादशीचा होणाऱ्या यात्रेला शासकीय यंत्रणेला हाताशी धरून विरोध केला जात आहे। मात्र माधवनगरमधील ग्रामस्थ आणि भाजप शहर प्रमुख मनजितभाऊ पाटील यांनी यात्रा होणारच असा पवित्रा घेतलाय। माधवनगरमध्ये 115 वर्ष पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते। राणा प्रताप व्यायाम मंडळाच्या मैदानावरचे पाळणे झोपाळे हे या यात्रेचे विशेष आकर्षण असते। पंचक्रोशीतील भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरात येतात। मोठ्या उत्साहात माधवनगरमध्ये दरवर्षी आषाढी एकादशी साजरी केली जाते। मात्र यावेळी काही समाजकंटकांनी राणा प्रताप व्यायाम मंडळाच्या मैदानावरती आणि मैदानाच्या शेजारी रस्त्याकडेला झोपाळे पाळणे लावण्यासाठी विरोध केलाय। याबाबत त्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिली, तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत झोपाळे पाळणे बांधणाऱ्यांना रोखून कारवाईचा दम दिलाय। मात्र या समाजकंटकाला आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईला न जुमानता माधवनगरमधील ग्रामस्थ, राणा प्रताप मंडळाचे खेळाडू, सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख मनजितभाऊ पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत गतवर्षी ही आषाढी एकादशीची यात्रा भरणार आणि याच जागेवरती भाविकांच्या मनोरंजनासाठी झोपाळे पाळणे उभे केले जाणारच असा पवित्रा घेत याला विरोध झाला तर गाव बंद ठेवून आंदोलन करून मात्र माधवनगर गावची परंपरा ही अशीच सुरू राहणार असा इशारा भाजप शहर प्रमुख मनजितभाऊ पाटील यांनी दिलाय। नमस्कार। सालाबादप्रमाणे माधवनगरमध्ये यावर्षी विठ्ठल यात्रा आषाढी एकादशीला भरत आहे। या यात्रेला खूप मोठी परंपरा आहे। जवळजवळ 115 वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे। विठ्ठल मंदिर हे सांगली विटा हायवेवर असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी होते। अखंड पंचक्रोशीतले भाविक सांगलीपासून इकडं विट्यापासून विठू माऊलीच्या दर्शनासाठी इथं येत असतात आणि दरवर्षीच इथं रोडवर गर्दी होत असते। प्रचंड प्रमाणात लोक दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या करमणुकीसाठी म्हणून दरवर्षी यात्रा कमिटी काही प्रकारची खेळ, पाळणे आणि बऱ्याच प्रकारची खेळणी लहान मुलांसाठी इथं आयोजन करत असतं। त्यासाठी राणा प्रताप व्यायाम मंडळ माधवनगर ही जागा वर्षानुवर्ष ठरलेली आहे आणि तिथंच हे खेळ चालत असतात। लोक इथं येऊन आपली आपली करमणूक करतात। विठू माऊलीचं दर्शन झालं की ते इथं येऊन करमणूक करून आपल्या आपल्या घरी आनंदानं जात असतात। पण यावर्षी अचानकच पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी एक नवीनच फरमान काढलं की हे खेळ जे आहेत ते कर्नाळाला जाणाऱ्या रोडवर होत आहेत आणि रोडवर तुम्हाला हा कार्यक्रम करता येणार नाही। काही समाजकंटकांच्या सांगण्यावरून त्यांनी लगेच कार्यतत्परता दाखवून लगेचच येऊन माधवनगर राणा प्रताप व्यायाम मंडळाला हे खेळ काढण्याची सूचना दिली। माझी अशी अपेक्षा आहे की मेन रोडवर असणारं जे अतिक्रमण आहे किंवा आणखीन काही ज्या गोष्टी आहेत ज्या पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीत येतात, रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट असू देत किंवा रस्त्यावर लागणारी वाहनं असू देत, याच्यावर कधीही कारवाई न करणारे पीडब्ल्यूडीचे अधिकारी अचानक कसे काय जागृत झाले आणि एका मंडळाला विनाकारण त्रास देऊन ही वर्षानुवर्ष चालत आलेली आमची धार्मिक परंपरा संपवण्यासाठी काही समाजकंटकांच्या सांगण्यावरून ह्या अशा गोष्टी जर घडत असतील तर याला प्रखर विरोध केला जाईल। वरतीपर्यंत याची तक्रार केली जाईल आणि प्रशासनाला जाग येईपर्यंत आंदोलन केलं जाईल याचा मी निर्वाणीचा इशारा देतो आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या कामात व्यस्त राहावं, नको त्या कामात लुडबुड करणे ही विनंती करतो। धन्यवाद।